आहे टॉस तो टेंबोलीने टॉस जिंकलाय. काय घेणार? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण काय आहे? रन आजच्या दिवसामध्ये कमी होतात म्हणून काय आणखीन काय दुसरं कारण आहे? नाही, रन तर कमी होतातच आणि आम्हाला जास्ती बेनिफिट आहे. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 29 फक्त टार्गेट तुम्ही सेट केलं होतं तरी सुद्धा गोलंदाजी चांगली टाकली. फलंदाजी का खराब झालेली? कारण की आमचे मेन बॅटमन होते ते आले नव्हते आणि आमच्याकडे बॉलर चांगले होते आणि तेही चांगला परफॉर्मन्स केला. बॉलर सर्व होते, फक्त आमच्याकडे बॅटमन अवेलेबल कमी होते. आणि हे मैदान, हे विकेट आणि हे जे फ्लड लाईटची व्यवस्था केली, हे जे आयोजन आहे कसं वाटलं तुम्हाला? व्यवस्थित एकदम खेळायला खूप मजा येते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते टीमचे कॅप्टनचे हनुमान टेंबोली. टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणखीन काही सन्मान बाकी आहेत आपले, आपण सन्मान करणार आहोत. हे बँड पथक आपण बघतोय, याचं खास कारण आपण बघतोय रियांश ज्यांचा बर्थडे आपण या मुख्य मंचावर साजरा करणार आहोत. आणि रियांशचे पिताश्री नवीद भोईर यांचा अंदाजच वेगळा आहे. प्रत्येक वर्षी ते आपल्या सुपुत्राचा बर्थडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते साजरा करतात. यंदाच्या सीझनमध्ये 4था बर्थडे आहे रियांश यांचा आणि 4था बर्थडे दुबईला जाऊन दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये जाऊन त्यांनी तो बर्थडे साजरा केलेला आहे. आणि आता दुबईवरून थेट ते आपल्या TRच्या मुख्य मंचावर येतात आणि रियांश यांचा बर्थडे या मुख्य मंचावर आपण साजरा करणार आहोत. ही ग्रँड एंट्री होताना दिसते आपल्याला. रियांश याचा 4था बर्थडे आहे. बँड पथकाच्या आपण पाहतायत गाजा वाजाने अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतात एंट्री केली गेले आणि हीच ओळख आहे या स्पर्धेची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल बँड पथक आणि संपूर्ण फटाक्यांच्या आतषबाजीने या मैदानात आपण पाहतायत. जबरदस्त एक वेगळं लुक आपल्याला पाहायला मिळतं. फटाक्यांच्या रोषणाईने अंडर फ्लड स्लाइडमध्ये या स्पर्धेच्या आयोजनात सातत्याने आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यामध्ये आता आपण फटाक्यांची आतषबाजी आणि खरंच ज्या पद्धतीने आपण पाहतो की 31ला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पाहतो रोषणाई जशी होते तशीच मात्र आज या 8 मार्चच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे नक्कीच हे आपण बघू शकतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेश मोरेश्वर पाटील, त्यांच्या बाजूलाच नवीद भोईर आहेत आणि नवीद भोईरचे सुपुत्र छोटेसे दिसतात आपल्याला रियांश. रियांशचा आज वाढदिवस आहे आणि रियांशची मम्मी सुद्धा आपल्याला दिसते आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आहे. नवीद भोईर यांचं पूर्ण भोईर कुटुंब आणि त्यांचे रियांशचे मामा कंपनी सुद्धा दिसतात. आज रियांशचा वाढदिवस आपण या TRच्या मुख्य मंचावर आपण साजरा करणार आहोत. हळूहळू बँड पथकाच्या तालावर आपण पाहू शकतायत त्यांचं आगमन, शुभ आगमन केलं जातं. आमचे संपूर्ण बँड पथक पाहायला मिळतात आणि पाटील परिवार या स्पर्धेच्या माध्यमातून औचित्य साधून आलेली ही स्पर्धा. नवीद भोईर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण आपण पाहू शकाल मित्र परिवार आणि सहकुटुंब सहपरिवार या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी सुंदर एंट्री आपल्याला पाहायला मिळते. हा छोटासा आपण बघू शकतो रियांश. या रियांशचा हा 4था वाढदिवस आपण या TRच्या मुख्य मंचावर आपण साजरा करणार आहोत. रियांशचे पूर्ण फॅमिली आहेत.
विनोद भोईर सुद्धा आपल्याला दिसतात आपल्या रेयांच्या जोडीला. त्यांचे रेयांचे ते काका आहेत. आणखीन चिमुकली मंडळी सुद्धा दिसते. पूर्ण फॅमिली आलेली आहे, भोईर फॅमिली. आणि भोईर फॅमिली या मुख्य मंचावर रेयांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. ब्रास बँड पथकच्या गजरामध्ये आपण बघतोय ही ग्रँड एंट्री होताना दिसते रेयांश यांची. रेयांशचा बड्डे जो पहिला बड्डे झाला होता त्यावेळेस पहिल्या बड्डेमध्ये हेलिकॉप्टरने रेयांशची एंट्री झाली होती. ही आगळी वेगळी एंट्री रेयांशची बड्डेच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या बड्डेमध्ये वेर्ना ही गाडी रेयांशची अगदी आवडीची गाडी आहे. त्यामुळे वेर्ना गाडीच्या आकाराचा केक 200पेक्षा जास्त किलोचा केक दुसऱ्या वाढदिवसानिमित्ताने कट केला होता. तिसरा बड्डे रेयांशचा तो ताजमहल हॉटेल मुंबई या ठिकाणी साजरा केला होता. आणि हा चौथा वाढदिवस दुबईच्या बुर्ज खलिफा या इमारतीमध्ये तो जवळजवळ 125 मजल्यावर त्यांचा वाढदिवस साजरा केला. आणि दुबईवरून थेट ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि या टीआरच्या मंचावर सुद्धा त्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आपण बघतो या क्रीडा नगरीमध्ये आगमन होताना दिसते माननीय श्री योगेशजी म्हात्रे फ्रॉम गुंदवली आरके बिल्डर अँड डेव्हलपर्स चे माननीय श्री योगेशजी म्हात्रे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड वेलकम. ही फटाक्याची आतिषबाजी आपण बघतोय. आमचे प्रमुख अतिथी सुद्धा येताना दिसतात. त्यानंतर बर्थडे बॉय रेयांश यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. आणि त्यांची पूर्ण फॅमिली मेंबर्स आणि रेयांश यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते. रेयांश नवीद भोईर या चिमुकल्याचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा आपण करणार आहोत. आणि त्यांचे पूर्ण फॅमिली या TR चषकमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघतो या क्रीडा नगरीमध्ये त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 2025 मध्ये आगमन होताना दिसते
माननीय श्री योगेशजी म्हात्रे आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांची सुद्धा ही ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री योगेशजी म्हात्रे यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेलं आहे आणि त्यांच्या जोडीला आणखीन काही अतिथी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड वेलकम. या मुख्य मंचावर आपण बघतोय माननीय श्री योगेशजी म्हात्रे फ्रॉम गुंदवली यांचं आगमन. त्यांच्या जोडीला आणखीन काही आमचे मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत ते रेयांश नवीद भोईर आणि त्याच्यानंतर विनोद भोईर आणि आणखीन 2 चिमुकल्या ज्यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेले आहेत. पूर्ण भोईर फॅमिली आलेली आहे. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर किरकिरा मस्त हे सुद्धा आलेले आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. वेलकम वेलकम. आपण बघतोय या मुख्य मंचावर माननीय श्री योगेशजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या जोडीला आणखीन काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आज ज्यांचा वाढदिवस या मुख्य मंचावर आपण साजरा करणार आहोत ते रेयांश नवीद भोईर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. माननीय श्री योगेश म्हात्रे फ्रॉम गुंदवली यांनी जो यूट्यूबवर लाईव्हचा जो खर्च आहे पूर्ण खर्च जो आहे ते त्यांनी स्पॉन्सर्स केलेला आहे आणि त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या मुख्य मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. ग्राउंड प्लीज खाली करायचं आहे. ग्राउंड प्लीज खाली करायचं आहे. जे ग्राउंडमध्ये काही खेळाडू आहेत प्लीज आपण थोडंसं बाहेर यायचं आहे कारण ग्राउंडमध्ये आपण फायर शो चालू करणार आहोत. फ्लड लाईट ऑफ होतील आणि ग्राउंडमध्ये आपण फायर शो जो आहे तो फायर शो आपण चालू करणार आहोत. प्लीज ग्राउंडच्या बाहेर तुम्ही निघायचं आहे. जे खेळाडू किंवा प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण ग्राउंडच्या बाहेर निघायचं आहे. प्लीज ग्राउंड खाली करायचं. आपल्या सर्कलवर आपण बघतो फायर शो चालू होणार आहे. प्लीज थोडीशी दुखापत होऊ शकेल तुम्हाला कारण फ्लड लाईट ऑफ होईल. फ्लड लाईट ऑफ झाल्यानंतर आपण हा फायर शो चालू करणार आहोत. प्लीज ग्राउंड खाली करा. हे आपण मुख्य मंचावर बघू शकतो. रेयांश यांचा आज वाढदिवस आहे आणि रेयांश यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी काहीतरी आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये त्यांच्या फॅमिली करत असतात. आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर आणखीन प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. माननीय श्री बालचंद्र पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. माननीय श्री विलासजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. माननीय श्री धीरजजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. प्लीज ग्राउंडमधून बाहेर निघाला असेल तर आपण फ्लड
ऑफ करून लगेच फायर शो चालू करणार आहोत. त्यानंतर गोरसई टीमचं सुद्धा आगमन झाले. भावेश पवार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. भावेश पवार या कामांच्या भूमीवर, या कामांच्या इशा ग्राउंडवर आणि या TR चषक मध्ये आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. भावेश पवार अँड ऑल टीम गोरसई बी बादशाह 11 या नावाने खेळणार आहे. ज्याला प्रस्तुत केलेला आहे ते रुपेश बाबरे याने. समीर आपण रेडी राहायचंय. ज्या वेळेस लाईट ऑफ होईल, लाईट ऑफ झाल्यानंतर आपण काउंटडाऊन सुरू करू आणि त्यानंतर हा फायर शो आपला चालू होणार आहे. फ्लड लाईट ऑफ झाल्यानंतर आपण काउंटडाऊन करू. समीर आपण रेडी राहायचंय. रेडी आहेत समीर? फ्लड लाईट ऑफ करायची आहे. फ्लड लाईट ऑफ करा. हा फायर शो बघा. फ्लड लाईट्स ऑफ आहे. काउंटडाऊन सुरू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 फायर शो स्टार्ट. आज आपण बघतोय रियांश यांचा वाढदिवस या TRच्या मुख्य मंचावर साजरा करणार आहोत आणि त्यासाठी आपण बघतोय हे फायर वर्क्स आपल्याला पाहायला मिळतोय. हा फायर शो आपल्याला पाहायला मिळाला. लगेचच फ्लड लाईट ऑन होते आणि मॅचला लगेच सुरुवात सुद्धा होईल. मॅच चालू करायची आहे. लगेच फिल्डिंगला उतरायचं आहे. JN1 टेंबोली टीम आपण ग्राउंड मध्ये उतरायचं आहे. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय माननीय श्री योगेशजी म्हात्रे फ्रॉम गुंदवली यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी पूर्ण लाईव्हची व्यवस्था या स्पर्धेसाठी केलेली आहे. त्यानंतर त्यांच्या जोडीला आपण बघतोय माननीय श्री भालचंद्र म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. माननीय श्री विलास पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. माननीय श्री धीरज म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा स्वागत आहे. आणि रियांश यांचा जो वाढदिवस आहे ते सुद्धा उपस्थित आहे आणि रियांशची पूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. मॅचला सुरुवात आणि चला लगेचच केक या ठिकाणी कट केला जाईल. रियांश रिक्त कट करणार आहोत आपण, मात्र त्या अगोदर आपण स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. चला आपण विनंती असेल गणेश पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
स्वागत आणि सन्मान केलं जाईल या टीआर ट्रॉफीसाठी, ज्यांनी 4 नाईट्स जी लाईव्हची सुविधा प्रोव्हाइड केली, जे लाईव्ह टेलिकास्ट झालं त्याचं जे स्पॉन्सर्स ज्यांनी केलेलं आहे ते माननीय श्री योगेशजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल माननीय श्री योगेशजी म्हात्रे यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत माननीय श्री योगेशजी म्हात्रे साहेब, ज्यांचा हा आपण स्वागत सन्मान सत्कार या टीआरच्या मंचावर केला जातोय, ज्यांच्याकडून लाईव्हची व्यवस्था या स्पर्धेसाठी झालेली आहे. हे श्वाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल माननीय श्री योगेशजी म्हात्रे, आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांचा हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत माननीय श्री भालचंद्र पाटील, यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. भालचंद्र पाटील, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सुद्धा सन्मान केला जाईल. गणेश मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय. माननीय श्री भालचंद्र पाटील यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या टीआर ट्रॉफीमध्ये. त्यानंतर माननीय श्री विलास पाटील हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. माननीय श्री विलास पाटील, आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि हा सन्मानाचा स्वीकार करावा. गणेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा पार पडताना दिसेल. माननीय श्री विलास पाटील यांचा हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्या मुख्य मंचावर विराजमान आहेत माननीय श्री धीरज म्हात्रे, यांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. माननीय श्री धीरजजी म्हात्रे यांचा सुद्धा हा सन्मान केला जाईल. मॅच चालू करा, मॅच चालू करायची आहे. गणेश मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा पार पडताना दिसतो आपल्याला. माननीय श्री शांताराम म्हात्रे हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. गणेश मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा स्वागत सन्मान पार पडला जाईल शांताराम म्हात्रे यांचा. त्यानंतर ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत त्यांचे पिताश्री माननीय श्री नवीद भोईर, माननीय श्री नवीद भोईर, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला सुद्धा हा स्वागत सन्मान केला जाईल. स्वागत सन्मान नवीद भोईर यांचा हा स्वागत सन्मान केला जातोय. त्यांच्या मुलाचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत, मात्र सन्मान या ठिकाणी नवीद भोईर यांचा केला जातोय. माननीय श्री नवीद भोईर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे टीआर ट्रॉफीमध्ये.
अगदी थोड्याच वेळात आपण मॅच सुरुवात करणार आहोत. मॅचला आपण पाहत आहेत त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 चा हा शानदार सोहळा. आमचे संपूर्ण मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. योगीजी म्हात्रे साहेब ज्यांनी हा लाईव्ह टेलिकास्टचा जो खर्च आपण पाहत आहेत संपूर्ण आपल्याला पाहायला मिळाला आणि नुकतंच त्यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत सन्मान नवीद भोईर साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज रेंटचा वाढदिवस अगदी थाटामाटात आपण साजरा केला आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळाली. संपूर्ण आमचे मान्यवर मंडळी आज उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. अतिशय चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये आज खेळाडू नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आज आमच्या मान्यवर उपस्थित आहेत भालचंद्र पाटील साहेब, योगीजी म्हात्रे साहेब, विलाजी पाटील साहेब, धीरजजी म्हात्रे साहेब, शांतारामजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते संपूर्ण मान्यवर आज दैनंदिन जीवनातून वेळ काढत, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढत आज या प्रेमाच्या प्रति, क्रिकेटच्या प्रति आज उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत. त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. दोन टीम मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट. एका साईडला जयरमान टिंबवली तर एका साईडला मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. एका साईडला संघ भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतोय ठाणे जिल्ह्यातून, तर एका साईडला संघ पाहायला मिळतोय पालघर जिल्हा आणि डहाणू तालुक्यातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली कडवी लढत पाहायला मिळेल. म्हणजे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना या विभागामध्ये प्रथमतः असे नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये डे अँड नाईटचा फॉर्मॅट इतर पर्वणीच आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. एका साईडला नामवंत संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खडतर प्रवास करून आलेला संघ पाहायला मिळेल. भिवंडीची खऱ्या अर्थानं त्या संघाची वाहवा सातत्याने केली जाते आणि प्राईड ऑफ भिवंडी म्हणून भावेश पवार गोरसे बी टीम आज बादशाह 11 या नावाने खेळणार आहे आणि त्याला दोन हात करणार आहे रॉयल स्टनर मीरा रोड अमीर दाफेदार. तर एका साईडला भावेश पवार यांना आपण पाहणार आहोत. ISPLचा पहिला बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा असा खेळाडू जो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. TR ट्रॉफी आपण पाहतोय 2025. आमच्या समवेत मनवेलपाडा विराचा आवाज पाहायला मिळेल. दीपेजी माने यांचं सुद्धा करूया आपण वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल, वेदांचा पहिलाच बॉल होता आणि सरळ चेंडू सोडून दिला, लेफ्ट केलं, एक्झिट केलं असं वाटलं निखिल अकरेला की हा बॉल वाईड येईल अशाभूत नजरेने पाहिलं होतं. पहिल्याच बॉलवर आपण पाहताय डॉट बॉल. निश्चितच पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणलं, वळण दिलं बॉलला आणि त्या कारणास्तव मात्र लीगल बॉल कळवला. वेलकम बॅक सर्वांचं. पुन्हा एकदा ब्रेक नंतर मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा वेदांत पाटील पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम ऑफ साइडला चांगला फटका खेळलाय. बिटवीन द गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावताय चेंडू मिळणं नामुमकिन आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता निखिल अकरेच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार सुस्वागतम. TR ट्रॉफी चौकार. टिंबवली टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहे. शिवरामजी गरज साहेब आणि शैलाजी गोराटकर साहेब या दोन व्यक्तिमत्वांकडून टिंबवली टीम साठी या शुभेच्छांचा वर्षाव केलाय. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करीत आहोत. चौकार आला. दीपेजी माने काय म्हणतील या स्ट्रोक बद्दल? निश्चितच कागदोपत्री अगदी तंत्रशुद्ध फटका. निखिल आकरेचा विचार केला तर लेदर बॉलचा खूप चांगला अनुभव त्याच्याकडे देखील आहे, त्यामुळे मेरिटवरती तो खेळताना पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या बॉलला ड्राईव्ह केलं, खूप चांगला फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅटची एज लागते, चेंडू निघून जाईल शॉर्ट गली रिजन मधून. अतिशय चांगला बॅकअप आहे. तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. प्रतीक पाटील बाटेकडे चेंडू येईपर्यंत 2 धावा येत आहेत. एक मोठं नाव संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचलेली फलकावर 6 आकड्यावरती धावफलक आपण पाहतो. यावेळेस जर फटका पाहिला तर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनकडे चेंडू डिलिव्हर झाला, परंतु गॅपमध्ये जाणारा चेंडू अडवेपर्यंत 2 धावा निश्चित मिळाल्या. खूप चांगली फटकेबाजी यावेळेस निखिलची. छोट्या चणीचा एक दमदार खेळाडू म्हणून निखिलची ओळख आहे.
या वेळेला आपण पाहताय तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूपच 5व्या 6व्या स्टंप्सला आले होते आणि इथून बाउन्स मिळाला. वेदांत काही आपण पाहताय प्रतीक पाटीलला थोडीशी दुखापत होत असताना फार वेगवान चेंडू होता, स्किट झाला होता जसं विनीत आंबेरेने सांगितलं होतं. सोहम मल्टी स्पेशालिटी आपण पाहतायत जे हॉस्पिटल आहे. गिरी सर, नरेंद्र गिरी सर आपल्याला पाहायला मिळत आहे. जर काही दुखापत असेल प्रतीक तर आपल्याला या वेळेला ट्रीटमेंट केली जाईल. जास्त जर गंभीर दुखापत असेल तर आपण लगेच डॉक्टर त्या ठिकाणी येत आहेत. प्रतीक, इट्स ओके की डॉक्टर या ठिकाणी येत आहेत. यस नरेंद्र गिरी सर, थँक्यू व्हेरी मच. आणि नक्कीच कामन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपण पाहिलं हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे पुरस्कृत आपण पाहिलं होतं. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहत आहेत KPL मध्ये ही संपूर्ण टीम जी आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि प्रथमतः आपण दीपेजी माने पाहतोय की या विभागामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहेत की अशी ट्रीटमेंट MBBS डॉक्टर आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, फिल्डर येतील आणि इथून मात्र बेस्ट फिल्डरने कॅच ड्रॉप केलाय. मोनिश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. हा जेल महागडा ठरू शकतो दीपेजी माने. निश्चितच झेल सुटलाय आणि चांगल्या फलंदाजाचा झेल सुटलाय आणि अशी अपेक्षा नव्हती जर पाहिलं तर मनीषकडून त्याच्या टीमला मोनिशकडून. आणि इथं मात्र झेल सुटत असताना 2 धावा मिळतात निखिल आकरेला. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळण्याकरिता गोरसईची आणबान शान अर्थातच भावेश पवार मैदानामध्ये आपण उपस्थित आहात. तर आयोजकांची विनंती आहे की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. भावेश पवार व्यासपीठावर या ठिकाणी विनवणी केली जाते. त्याचं कारण कमावलेली पोच पावती. स्विचिटचा फटका खेळण्याचा दृष्टिकोन जरूर बाळगला गेला होता. त्या ठिकाणी फिल्डर विकेट किपर स्वतः आले होते. प्रतीक पाटील थोडीशी दुखापत जरूर दिसत आहेत, इंजुरीने त्रस्त आहेत, परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. डॉट बॉल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिला बॉल जर पाहिला तर डॉट स्वरूपामध्ये आला. तदनंतर एक चौकार जो कव्हर ड्राईव्ह खेळला गेला. तदनंतर दुहेरी धावा, डॉट बॉल, दुहेरी धावा आणि डॉट बॉल हीच कहाणी राहिली आहे या पहिल्या षटकाची मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. 4 षटकांच्या या खेळामध्ये केवळ 8 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. आजच्या दिवसाचा पूर्णपणे विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये धावा बनल्या होत्या 28, डिफेंड झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये धावा बनल्या 29, डिफेंड झाल्या. आता तिसऱ्या मॅचमध्ये काय होणार आहे? चेस झाल्या, परंतु चेस होता होता देखील शेवटचा बॉल आला हे देखील विसरून चालणार नाहीये. परंतु आजच्याच रजनीमध्ये पूर्णपणे विचार केला तर कमी धावा जर आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाकरिता कर्णधाराने यावेळेस मात्र चेंडू दिलाय तो अर्थातच प्रतीक पाटीलच्या हातामध्ये. टेंबिवलीचा परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची सध्याच्या घडीला भारताच्या टेनिस बॉल पटलावरती एक ख्याती आहे तो प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षीची मे महिन्याची अखेरची स्पर्धा पाणजू गावामध्ये जी आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये काय दमदार खेळ केला होता. टेंबिवलीनं विजेतेपद पटकावलं होतं आणि खूप चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये या संपूर्ण खेळाडूंची राहिली होती. तोच प्रतीक पाटील यावेळेस मात्र सज्ज होतोय. गोलंदाजी माकवती. चला अधिकचा वेळ पंच घेतला जाणार नाही, या गोष्टींकडे देखील आपल्याला लक्ष वेधणं गरजेचं आहे. कारण इथून मात्र आपल्याला पहिल्या फेरीचे, तदनंतर दुसऱ्या फेरीचे, तिसऱ्या फेरीचे आणि मग पाहिला तर फिनालेचे सामने देखील खेळवायचे. प्रतीक यावेळेस मात्र पहिल्यांदा स्ट्राईक फेस करतोय तो अर्थातच विनीत अंभिरे. एक चिकी बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे तो विनीत अंभिरे स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय. आणि एक वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पहा हलक्या पावलांनी भावेश पवार व्यासपीठाकडे येत असताना. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरकडे अपिश खेळल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक मनीष ट्रॅव्हल होईल बॉल पर्यंत वेगानं. निखिल आकरे दुसऱ्या धावेकरिता पोहोचतील नॉन स्ट्रायकरकडे. गुड कॉलिंग अँड व्हेरी गुड पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. भावेश पवार यावेळेला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. प्राईड ऑफ भिवंडी आज पूर्ण जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हे नाव गाजलं गेलंय आणि जेव्हा जेव्हा आपण पाहताय TR ट्रॉफी असते तेव्हा तेव्हा मात्र अमूल्य वेळ या स्पर्धेला देत असतात. आणि नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये या TR ट्रॉफीमध्ये नाही आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण भावेश पवार यांचं करूया सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागतम भावेश. आपलं या TR ट्रॉफी 20-25 मध्ये यावेळेचा बॉल पहा. बॅटर शफल झाल्यानंतर थोडंसं बाहेर डिलिव्हर केला परंतु त्याच वेळेला वळण द्यायला विसरलेले नाहीयेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू हाताळला, तदनंतर आतमध्ये आणलं बॉलला. डॉट बॉल येतोय.
10 धावांवरती जर पाहिलात तर धावफलक पोहोचले आणि तदनंतर आलेला डॉट बॉल पुन्हा एकदा प्रतीक. यावेळीचा बॉल पुढे टाकला, बॅटची आतली काढा घेऊन चेंडू चाललाय, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू गेलाय सीमा पार. भावेश पवारच्या स्वागताकरिता TR ट्रॉफी चौकार. कवर चाललास ये मावरा घे ताजा फायदा मिळाला विनीत अंबेरेला आणि संघाला आपण पाहू शकतायत आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 रनसाठी. जवेदचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर हाताळला, बॅटला स्लाइस केलंय, चेंडू चाललाय डिपिश पॉइंटला. चुकीचं कॉलिंग, निखिल एका जागेवरती स्थिर होते. विनीतनं धाव घेण्याची जबरदस्ती केली परंतु ऐन वेळेला बचावलेत, एकच धाव. यावेळेला कॉम्बिनेशन चांगलं नव्हतं परंतु शेवटच्या मोमेंटला कॉलिंग चांगलं झालं. निखिल आकरे तिथेच थांबले गेले होते आणि विनीत अंबेरे थोडीशी धावत सुटले गेले होते परंतु चांगलं कॉलिंग आणि त्यामुळे फक्त एकच रन मिळाली. 15 रन झालेले आहेत. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं कॉम्बिनेशन वेगळं होतं. निखिल आकरे आणि मयूर मर्देला आपण पाहिलं, या वेळेला आपण पाहिलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. सलामीर म्हणून विनीत अंबेरेला पुढे आणलं गेलं. म्हणजे निखिल आकरे एक असा हार्ड हिटर बॅटर आहे तर एका साईडला शांत चित्ताने खेळण्यामध्ये माहीर असलेला जो आपण पाहू शकतायत विनीत अंबेरे, परंतु एका साईडला प्रतीक पाटीलला विसरून चालणार नाहीये. हा विकेट टेकर गोलंदाज आहे, कोणत्याही क्षणाला विकेट घेण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. डेफिनेटली पुन्हा एकदा प्रतीक. यावेळीचा बॉल अखू टप्प्यावरती अपिश खेळले, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वा काय फटका खेळलाय. जर मेलबर्नचं मैदान आठवलं असेल विराट कोहलीचा हॅरिस रॉफ समोरचा हाच फटका. यावेळेस चेंडू 1 बाउन्स सीमा पार. TR ट्रॉफी चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. स्टँड अँड डिलिव्हर शॉट पाहायला मिळाला, थोडासा बाउन्स मिळाला आणि काय बॉडम हँडचा वापर करत असताना सरळ चेंडू आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा चौकार पाहायला मिळतो. म्हणून मी म्हटलं होतं हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन शरीरावरती चेंडू आदळलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये. कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तैनात असेल. यावेळेस मात्र थांबावं लागेल निखिलला. केवळ एकेरी धाव मिळते. या षटकामध्ये 5 धावा आल्या जवळजवळ आतापर्यंत 12. एकंदरीत जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनबाद 20. षटक क्रमांक 2 आपण पाहिले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10च्या सरासरीने खेळले गेलेत. यानंतर बिग फाईट बिग मॅच. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. बादशाह 11 गुरसई बी टीम 2 हात करणार आहे रॉयल स्टनर मीरा रोड या टीम समोर. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर क्रिकेटच्या या पटलावर पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं अतिशय चांगली रंगतदार स्थितीमध्ये कारिवली टीमला पराभूत केलं आणि तो संघ पुढे आला. अर्थातच मॅक मॉन्स्टर एक बॉल मध्ये आपण पाहू शकलात 2 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता असताना सामना मात्र या वेळेला झुकला होता कारिवली टीमच्या बाजूने. परंतु कर्तव्य अकरे, वय वर्ष 21 आणि काय फटका खेळला होता. क्लास टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि हा सामना सुद्धा आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळेल. तिसरं षटक, एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं 2 संघाच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. यश कमी वयाचा खेळाडू परंतु टॅलेंटची कमी नाहीये. वय वर्ष जरी कमी असलं तरी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आता आपल्याला फक्त आणि फक्त टॅलेंट दाखवण्याचीच अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 रन मिळेल परंतु कोणत्या प्रकारची 1 रन असेल तर लेग बाईटच्या स्वरूपात पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 21. आपण मगाशी उल्लेख केलात की बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा स्ट्रॅटेजिक चेंज केला तो धाकटी डहाणूने, मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू. पण त्याच वेळेला जे हनुमान टेंबिवलीने देखील चेंजेस केले आहेत. ज्यावेळेस आपण पाहिलं मगाशी 28 धावा डिपेंड करायचे असताना वेदांत आणि नंतर मनीष या 2 डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजांनी षटकं हाताळली होती. आता डावकुऱ्या हाताचा निखिल असल्यामुळं टेंबिवलीने देखील स्ट्रॅटेजी बदलली आहे आणि उजव्या हाताच्या यशला गोलंदाजी मार्कवरती आणले. धावफलक जर पाहिलं तर बिनबाद 21. यावेळेला मॅच चेंज अँड टेकन. फलंदाज बाद राऊंड द विकेट येत असताना अँगल क्रिएट केला. बाहेर निघणाऱ्या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बॅटला ब्रश करत चेंडू प्रतीक पाटीलच्या हातामध्ये निघून जात असताना एक बिग विकेट. विनीत अंबेरे गॉन.
थँक्यू डीजे मास्टर. निश्चितच सत्कार मूर्ती, सन्मान मूर्ती आणि देखणं गोंडस बाळ जे व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. रेयांश याचा 4था वाढदिवस आपण साजरा करतोय. चला टॉससाठी सज्ज राहायचंय. बादशाह 11 गोरसई बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल स्टोनर मीरा रोड दोन्ही कर्णधार. ही सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. यावेळी जर पाहिलं तर यशने अँगल जो क्रिएट केला होता त्या क्रिएट केलेल्या अँगलमुळं. थँक्यू व्हेरी मच. योगीजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. भालचंद्रजी पाटील साहेब, विलाजी पाटील साहेब, धीरजजी म्हात्रे साहेब, शांतारामजी म्हात्रे साहेब, आपण या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला. आपल्या दैनंदिन जीवनातून TR ट्रॉफी या स्पर्धेचे संपूर्ण आमचे लाख मोलाचे आयोजक यांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. 21 रन झालेले आहेत दीपीजी माने आणि इथून आपण पाहताय जवळजवळ आता उर्वरित 10 बॉल शेष राहिलेत. या 10 बॉलमध्ये मॅक्झिमम माइंड सेट असेल की 15 ते 20, 20 ते 25 धावा याव्यात, कारण दोन्ही संघ बलाढ्य असल्यामुळे त्या धावा येणं फार गरजेची गोष्ट असेल. निश्चित धावा यायला पाहिजेत, परंतु मी कौतुक करेन विनीतचं. ज्या कामाकरिता त्याला पाठवलं होतं आघाडीला ते काम त्यानं लिलया पेललंय. कारण या मैदानावरती 2 षटकांमध्ये 20-21 धावा बनवणं म्हणजे खूप चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. कारण संपूर्ण आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर जिथे 3-4 षटकामध्ये 20-22 होत आहेत तिथे 2 षटकामध्ये विनीत आणि निखिलनं 21 धावा धाबलकावरती लावल्या. शेवटचे 10 बॉल शिल्लक असताना मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी, भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील अग्रमानांकित अष्टपैलू खेळाडू, गतवर्षीमध्ये ISPL मध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं, तो प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यामुळे आता इथं त्याचा मॅक मॉन्स्टर हा संघ जो आहे तो धावांची डिमांड वाढवतोय. पॅकर्स देखील मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्याचे चाहते देखील बऱ्याच संख्येने आता मैदानाकडे येऊ लागले आहेत आणि महत्वाचा जबाबदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे एक बूस्ट देखील आता त्याला मिळालंय. याच पद्धतीनं अनेक मैदानं त्यानं गाजवलेत, परंतु आजचं मैदान वेगळं आहे, आजचं ठिकाण वेगळं आहे आणि आजची स्पर्धा वेगळी आहे. इतिहासामध्ये तुम्ही केलेले कारनामे जरूर आम्ही नामोल्लेख करून सांगू, परंतु त्याच वेळेला आत्ता तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. डेफिनेटली या वेळेला हा बॉल आपण पाहताय सबमरीन डिलिव्हरी. काय यशने बॉलिंग केले आतापर्यंत, जबरदस्त गोलंदाजी करत असताना यश नांदुरकर सुपर डिलिव्हरी. 21 वर 1. यशचं कौतुक करावं लागेल. प्रीतम सारखा एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु त्यानं आपली मानसिकता जराही ढळू दिलेली नाहीये. अगदी त्याच्याकडे पाहिलं तर केवळ 20-21 येथील तो तरुण वाटतोय, परंतु या वयामध्ये देखील एका रुळलेल्या अष्टपैलू खेळाडूला थांबवण्याचं काम आज मात्र यश लिलया पेळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन शफल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना मोनिश पुढे सरसावतोय. चांगली फिल्डिंग आणि प्रतीक तेवढ्याच उत्साहीने पुढे येत असताना कलेक्ट करण्यासाठी हा बॉल एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं प्रीतम बारीला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 22 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इक्वली व्हेरी गुड क्रिकेट. पिचिंग पाहिलं तर खोलात टाकला होता बॉल, तदनंतर तो हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला एक्स्ट्रा कव्हरकडे, परंतु तेवढ्याच चपळाईनं मनीषनं तो चेंडू पकडला, फेकी केली, त्याच चेंडूला पकडण्याकरिता प्रतीक पुढे आला. इक्वली व्हेरी गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चला आयोजकांचा शेवटचा पुकार. बादशाह 11 गोरसई बी विपक्षामध्ये रॉयल स्टोनर मीरा रोड दोन्ही कर्णधार. चला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारे यश नांदुरकर काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आपल्या गोलंदाजीने दाखवत असताना पाहायला मिळतोय. सुपर डिलिव्हरी. डेफिनेटली केवळ नाव यश असून चालत नाही, तुमच्या कामामध्ये देखील यश असावं लागतं हे दाखवून देतो यश नांदुरकर मैदानाच्या आतमध्ये. निखिल अखरेच्या विपक्षामध्ये खूप चांगली बॉलिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जोखीम पत्कारली होती. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू या टीमची 23 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेस थोडंसं यशनं आपल्या त्याच स्ट्रॅटर्जीला जाण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं पुन्हा एकदा स्विच हिट करेल बॅटर, परंतु यावेळेला स्टान्स बदलला नाही आणि त्यामुळे अडचणी वाढल्या. यशच्या वाईट बॉल आला. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती येते. धावफलक जाऊन पोहोचतंय 23 या आकड्यावरती. निखिल आखरे पुन्हा एकदा सज्ज होईल. यश नांदुरकर समोर और तो विकेटने ऑन साइडला हलकेसे शफल झाले आणि फ्लिकचा फटका. काय फटका खेळला होता. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल फ्लॅट 6 षटकार.
मास्टर फटका पहा तुम्ही रिप्ले मध्ये ज्या पद्धतीनं यशनं पायाकडे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु केवळ प्युअर टायमिंगनं हा चेंडू फ्लिक केला. अपिश खेळले थोडेसे जाणून बुजून थोडीशी फटक्यामध्ये ताकद लावली आणि पहा काय जबरदस्त फटका बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग कडे जात असताना स्क्वेअर लेगला इथं मात्र बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर फटका पाहायला मिळाला. 6 धावांनी धावफलक वधारतय. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर मॅकमॉन्स्टर धाकटी डहाणू विथ अ लॉस ऑफ 1 विकेट 29 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू टीम जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. जय हनुमान टेंबवली टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. यश नांदुरकरचा शेवटच्या बॉलवर षटकार आला, त्याचा इकॉनॉमी घसरला, परंतु चांगली गोलंदाजी केली होती. 29 रन झालेले आहेत. आपण पाहताय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. अतिशय चांगली ही स्पर्धा डे अँड नाईटचा फॉर्मॅट प्रथमतः मात्र प्रयोग केला गेला याच विभागामध्ये आणि अतिशय 16वं वर्ष सुद्धा खूप छान पद्धतीने आतापर्यंत यशस्वीरित्याच्या मार्गावर. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. नियोजन आयोजन कसं असावं हे TR ट्रॉफीने दाखवून दिले गेले. अक्षरशः आयोजकांच्या डोळ्याला झोप नाही, परंतु आमची ही स्पर्धा पूर्ण करायचीच आहे. ज्यावेळेस मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता अपील झालं, अपील मध्ये आत्मविश्वास खूप कमी आहे हे पाहायला मिळतंय. पाहिलं तर यावेळेसचा बॉल पडल्यानंतर बाहेर चालला. अभिषेक कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला प्रीतमनं, परंतु डॉट बॉल येतो. ही जमेची बाब आहे टेंबिवलीकरिता, कारण षटकार राहिल्यानंतर एक डॉट बॉल येणं गरजेचं होतं. चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर मोनिश अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चांगला बॉल चेंज ऑफ पेस केला होता प्रिव्हियस बॉल. जबीचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला. एक्स्ट्रा कव्हरकडे प्रीतमनं खोदून काढलाय. डीप मधून खेळाडू येईल, उचलून फेक करेल, तदवर घेतली गेली दुसरी धाव धावफलकावरती पदार्थ. धावफलक जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय रमेशजी विरारकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि मुख्य मंचावर आपलं सहर्ष सुस्वागतम. 31 वर 1 भावेश पवार यांना आपण पाहतायत. प्राईड ऑफ भिवंडी ISPLचं पहिलं वर्ष बेस्ट बॉलर किताब आपण पाहिलं. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आतलीकडे घेऊन चेंडू चाललाय मागे शॉट फाईन लेग कडे. तदुपरी एक धाव कंप्लीट होईल. धावफलकावरती एक धाव वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. आता पहिल्यांदा तिसऱ्या मॅच मध्ये 30 पार केली आहे. 4 षटकांच्या या मॅच मध्ये पहिल्यांदाच 30 धावा पूर्ण होताना आपण पाहतोय. जबरदस्त 1400 जण विवर्स आता मात्र वॉचिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅचचा TR ट्रॉफी. म्हणजे नेक्स्ट मॅच मध्ये अजून मात्र आपण पाहू शकाल भरपूर प्रेक्षक वर्ग जोडले जातील, श्रोते जोडले जातील. 32 रन झालेले आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. या षटकानंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेला. निखिल आकरे ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 33 या धावसंख्येवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर. अक्षरशः जर पाहिलं ना तर डावकुरे हाताच्या बॅटरला देखील नांगी टाकलेली नाही मोनिशनं. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला अगदी ऑफस्टमच्या बाहेर आणि त्याच वेळेला खोलात टाकायला विसरले नाहीये. खूप चांगला खोलवर टप्प्यावरचा चेंडू केवळ एकेरी धावेकरिता यावेळेस मात्र परतावं लागले बॅटरला. पुन्हा एकदा प्रीतम स्ट्रायकर इनकडे. यावेळेसचा बॉल गती कमी करून टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस बनवला. यावेळेस प्रीतमनं फुल टोल वसूल केला या बॉलवरती. 1 बाउंस सीमा पार. TR ट्रॉफी चौकार. यावेळेस DRS कॉल केला आणि अगदी जास्त वेळ लागला नाही पंचांना फेअर बॉल सांगायला. कारण पाहिलात तर डिक होत होता बॉल खाली, थोडासा खाली चालला होता आणि थोडासा फ्रंट फुटवरच खेळले. फेअर डील ओव्हर स्टेपिंग साठी सर. ओव्हर स्टेपिंग करिता रिव्ह्यू कॉल केलाय पंचांनी नाही तर बॅटिंग साइडने हा रिव्ह्यू कॉल केलाय.
फक्त भीमर आणि वाईट साठी होता, परंतु इथे आपण पाहताय थोडीशी शंका उद्भवली होती, परंतु इथे आपण पाहताय जो ऑनफिल्डचा निर्णय आहे पंचांचा तोच मात्र एक्सेप्ट करावे लागेल. आदरणीय सन्माननीय एक सुंदर कलाकार आणि एक समाजसेवक म्हणून विकासजी मुकादम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 वर जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रीतम बारीने 8 धावा केलेत आणि निखिल आकरे 20 रनवर. नुकतं ज्यांचं आगमन झालंय ते विकासजी मुकादम साहेब, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. एक नेहमीच नाट्य कलाकार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, स्वतः लिखित आहेत, समाजसेवक म्हणून आपण पाहतायत 40+ क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतं आणि एक ऑर्गनायझर म्हणून विकासजी मुकादम साहेब यांना आपण पाहताय त्यांचं करूया शब्द सुमनांनी सुस्वागतम. तर फेअर डिलिव्हरी आपण पाहतायत. पंचांचा जो सिग्नल होता तोच मात्र त्या निर्णयावर तुम्हाला ठाम राहावं लागेल. शेवटचा बॉल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 37 धावा. शेवटचा अखेरचा एक बॉल शिल्लक असणार या पहिल्या इनिंग मधला. चांगले षटक आतापर्यंत हाताळलं गेले. जर पाहिलात तर 29 धावा होत्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत जर पाहिलात तर 8 धावा ज्या आल्यात मनीष पाटीलच्या या गोलंदाजीवरती. शेवटचा अखेरचा एक बॉल. जावेदचा बॉल आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न, अंगावरती लागलाय. फेकी नॉन स्ट्रायकरकडे चांगली फेकी, कलेक्शन देखील चांगलं. यष्टांवरती आदळला चेंडू. दुसऱ्या धावेकरिता परतल्यात पहा, परंतु थांबावं लागेल यावेळेस. दुसरी धाव घेताना पहिल्याच धावेला रिव्ह्यू कॉल केलाय रनआउट करिता. त्यामुळे पहिली धाव देखील पूर्ण आहे की ही सांशकता आहे. तद्वर चला रॉयल स्टोनर मीरा रोड आणि बादशाह 11 गोरसाईबाई आपण नाणेफेकीकडे देखील वळणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. पहिल्या रन साठी आपण पाहतायत तिथे पोहोचलेत का प्रीतम बारी. बॅट स्लाइड केली होती का, आणि हे आपण पाहू शकतायत रुपेश ठाकरे जे ऑपरेटर आहेत ते दर्शवत असताना एक मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अगदी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत. मान्यवरांचं सुद्धा आगमन झालंय. जगदीशजी मुकादम साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. चेक. चला आपण पद्य बॉय रेयांश यांचा केक आपण कट करणार आहोत. आपण बघतोय रेयांच्या समोर 2-2 केक आहेत. एक केक TR टीम. एक रन मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठी OUT आउट. एकच रन मिळेल म्हणजेच 38 रन झालेले आहेत आणि 39 धावांचं टार्गेट. जय हनुमान टेंबवली या टीम समोर. जाऊया आपण हेमंत पाटील सरांकडे. वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातो रेयांश याचा. रेयांचा वाढदिवस जर आपण पहिला वाढदिवस बघितला त्यांनी ग्रँड एंट्री हेलिकॉप्टरने केली होती आणि दुसरा वाढदिवस आपण जर बघितला तर रेयांची आवडती जी कार आहे ती वेर्ना कार. त्या वेर्ना कारच्या आकाराचा 200 किलोपेक्षा मोठा केक त्यावेळेस कापला होता. मागच्या वर्षामध्ये तिसऱ्या वाढदिवसामध्ये मुंबईचं ताजमहल हॉटेल ज्या हॉटेलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि या चौथा वाढदिवस दुबईला जाऊन दुबईच्या बुर्ज खलिफाच्या 125व्या मजल्यावर त्यांनी तो वाढदिवस साजरा केलेला आहे. तिथून आल्यानंतर स्टेट इथे सुद्धा आपण TR ट्रॉफीच्या या मुख्य मंचावर त्यांचा केक कापला जाईल. सर बँड पथक आपण रेडी. हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. रेयांश नवीद भोईर यांचा हा वाढदिवस प्रत्येक वर्षी वेगळ्या अंदाजामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय आणि या TR ट्रॉफीच्या मुख्य मंचावर सुद्धा हा केक कट करून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
सर्व प्रेक्षकांतर्फे, आमच्या समालोचकांतर्फे, आमच्या अंपायरतर्फे, सर्व TR ट्रॉफी चे जे आयोजक आहेत या सर्वांतर्फे रेयांश याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा आपण बघतो रेयांश याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळ्या अंदाजामध्ये रेयांश यांचा वाढदिवस साजरा केला जातोय आणि आज या TR ट्रॉफीच्या मुख्य मंचावर त्यांचा वाढदिवस साजरा आणि हे बघू शकतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सर्व आमचे मान्यवर आहेत, त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत. हा चिमुकला 4 वर्षाचा झालेला आहे आणि 4 वर्षाच्या प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. चला मॅच कडे आपण वळूया. टार्गेट दिलेला आहे ते 39 रनचं एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे बॅकमास्टर धाकटी डहाणू या टीमने. आणि 2 ओपनिंग बॅटर सध्या गेलेले आहेत बॅटिंगसाठी. माझ्या जोडीला समालोचन कक्षामध्ये समालोचक आहेत दीपेश माने, ज्यांचं समालोचन आपण ऐकतोय. आणि दीपेश माने यांचा जर आपण विचार केला तर ते पेशेने सर टीचर आहेत आणि खरोखरच त्यांचा चांगला आवाज या TR ट्रॉफीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला. या TR ट्रॉफीमध्ये जर बघितलं तर या सीझनमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर कॉमन क्रिकेटमध्ये काही असे जे समालोचक आहेत जे पहिल्यांदा झाले, त्यामध्ये सुद्धा दीपेश माने हे सुद्धा कॉमन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर? निश्चितच धन्यवाद हेमंत सर. कॉमन क्रिकेट एक सध्याच्या घडीला वसई परिसरातील चर्चेचा विषय, कारण नव्या नव्या संकल्पनांसह एक प्रगल्भ आणि दांडगा अनुभव असणारे क्रिकेटचे मातब्बर या विभागानं दिले आहेत आणि त्यामुळं विविध स्पर्धांमध्ये या स्पर्धांचा गबगबा होताना आपण पाहतोय. यावेळेस जर आपण पाहिलं तर या TR ट्रॉफी 2025 मध्ये आजच्या दिवसामध्ये आपण जर अनुभवलात तर दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना. एका बाजूला धाकटी डहाणू, आदरणीय सन्माननीय रमेश विरारकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. धन्यवाद नवीजी भोईर साहेब आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित झालात, आपला मनपूर्वक धन्यवाद. भाविश पवार प्राईड ऑफ भिवंडी ही पोचपावती आहे कमावलेली. त्याचप्रमाणे अतुल विरारकर सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम. तर या रमेश विरारकर साहेब आपणास विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल आणि दोन्ही संघाचे कॅप्टन रॉयल स्टनर मीरा रोड टीमचे कॅप्टन रॉयल स्टनर मीरा रोड टीमचे कॅप्टन आपण आला असतील तर लवकरात लवकर या प्लीज. चेक तिसरे पंच या आपण, कारण बॅटिंग टीमनं यावेळेस रिव्ह्यू कॉल केलाय पहिल्याच बॉलवरती. तिसरे पंच
त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 भव्य दिव्य अशी दिवस रात्र ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि जे प्रेक्षक आमच्या सोबत UCN लाईव्ह वरती जोडलेत त्यांच्या माहितीकरिता आजच्या चौथा दिवस आणि सोबतच महाअंतिम मुकाबले रिव्ही लॉस्ट फेअर डिलिव्हरी इट इज पहिला बॉल प्रीतम बारीचा डॉट येईल प्रतीक पाटीलच्या विपक्षामध्ये प्रतीक पाटील त्याच्या साथीला विरेश हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडा वेळ थांबवतोय कॉमेंट्री बॉक्स या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी एक लेफ्ट आर्म आणि परफेक्ट यावेळेला आपण पाहताय हार्ड हिटर बॅटर आणि अष्टपैलू खेळाडू आणि TR ट्रॉफी गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं 16 वर्षामध्ये या आपण या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सन्माननीय गणेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतायत सन्मान केला जातोय एकदा जोरदार टाळ्या भावेश पवार यांच्यासाठी येणं फार गरजेची गोष्ट आहे आज अमूल्य वेळ आणि प्रत्येक वेळेला TR ट्रॉफीचं जे आपण पाहतात बॉन्डिंग आहे आणि नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे भावेश पवार मॅच सुरू आहे परंतु थोडक्यात मात्र या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं TR ट्रॉफी त्रिमूर्ती नागले आणि आपलं बॉन्डिंग सातत्याने चांगलं राहतं नाही हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय नक्कीच खूप चांगलं असं आयोजन आहे नक्कीच यावर्षी कॉमनमध्ये केली त्याच्या मला तर वाटतं 5-6 वर्षाला मी टुर्नामेंट खेळतो नक्कीच मला असं वाटतं 22,000च्या प्राईजपासून वाटतं खेळतो मी दोन्ही संघाचे कुणाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि मी विनंती करेन रमेश विरारकर साहेबांना कामण गावातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि TR आणि 94 हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचा लकी जो आकडा आणि TR ही ट्रॉफी आपण पाहत आहेत TR कुणाल यांच्या मुखातून जरूर आलेला आहे आणि TR धन्यवाद रमेश विरारकर साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा कुणाल जास्त वेळ घेणार नाहीये टॉस जिंकलाय काय निर्णय असेल बॅटिंग करेंगे पहिले नक्कीच ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत तर यावेळेला टॉस रमेश विरारकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आणि इथे आपण पाहू शकतायत रॉयल स्टनर मीरा रोड ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये हेमंत पाटील सर आहेत एका साईडला आणि एका साईडला दीपेजी माने या आपण त्यांचा आवाज ऐकूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच प्रेझेंटेशन बॉक्स हा पहा तडाखा बटर विरेश पाटीलनं ताकद दाखवली टेंबिवलीची या फटक्यामध्ये तेवढीच नजाकत सुद्धा पाहायला मिळाली प्रीतम बारी सारख्या एका उच्च कोटीच्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये जबरदस्त फटका यावेळेस मात्र जर पाहिला तर या षटकानं पूर्णपणे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये येणाऱ्या 3 धावांवरती पाणी फिरलं पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार धावा झाल्या 9 आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा पाहिजे त्या बरोबर 10च्या सरासरीनं 30 सर 18 चेंडू आणि 30 धावांची गरज यस 18 मध्ये 30 काय अंपायर बॉल नवीन बॉल द्यायचा आहे हा नवीन बॉल दिला जाईल एक नियम असा आहे की इनिंगच्या शेवटच्या बॉलवर सुद्धा बॉल हवा असेल तर नवीनच बॉल दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 20-25 जबरदस्त आयोजन आणि खरोखरच कमी प्राइस असताना त्यानंतर प्रत्येक वर्षामध्ये प्राइस वाढत गेला आणि यंदाच्या सीझन मध्ये या कॉमन क्रिकेट मधली सर्वात मोठी टुर्नामेंट आपण बघतोय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 20-25 देखणं आयोजन भव्य आणि दिव्य कारण डे नाईट क्रिकेटचं आयोजन करणं सोपी गोष्ट नसते मात्र TR ग्रुपने हे जबरदस्त आयोजन केलेलं आहे आणि आज जर बघितलं तर या 4 दिवसामध्ये नामांकित संघ ते मातबगर संघ आहेत ते संघ खेळताना आपल्याला दिसले बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर करण अंभेर येतोय पहिला बॉल हो बघितला आपण शफल झाला होता पहिला बॉल भरपूर जास्त बाहेर टाकला दुसरी जी रेषा आहे त्याच्या सुद्धा बाहेर बॉल जातोय वाईटचा इशारा पंचांचा एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर निश्चित 10 या आकड्यावरती धावफलक दुहेरीमध्ये जाऊन पोहोचतंय चांगली सुरुवात मी म्हणेन 39 धावांचा पाठलाग करत असताना टीम टेंबिवलीने आतापर्यंत खूप चांगली सुरुवात केली आहे अगदी पॉझिटिव्ह स्टार्ट आहे टेंबिवली टीमचा ओहो स्लॉक केला बॉलला जबरदस्त हिट बॉलला पाठवून दिलाय डीप स्कोर लेग बाउंडच्या बाहेर सरांसरी षटकार हा ट्रेडमार्क शॉट आहे फलंदाज प्रतीक पाटील याचा
मी दर्याच राज तर प्रतीक पाटीलचा पॅटर्न स्ट्रोक जो पाहायला मिळाला, खूप चांगला फटका. यावेळेस मात्र शफल होऊन ऑन साइडला षटकार. भावेश पवार भरपूर बिजी आहे इथे आल्यानंतर. मला वाटते 10 ते 15 मिनिटं झालं ते फक्त फोटो काढण्यामध्ये बिजी आहेत आणि तो सुद्धा चांगला सहकार्य करते, कारण त्याला माहिती आपले फॅन्स आहेत. आणि भावेश असो किंवा पवन असो किंवा जे खेळाडू चांगले आहेत त्यांचे फॅन्स कॉमन मध्ये भरपूर त्यांचे फॅन्स आहेत आणि ते या ठिकाणी सेल्फी घेताना दिसतात त्यांच्या जोडीला. काय जबरदस्त हिट मारला तो फलंदाज प्रतीक पाटील याने. हा ट्रेडमार्क शॉट आहे प्रतीक पाटील याचा. या शॉटमध्ये शॉटसाठी अतिशय माहिर म्हटला जातोय प्रतीक पाटील याला. करण अंबेरे पुन्हा एकदा हवेत बॉल टॉपेच लागले आहे. स्वतः गोलंदाज बॉल खाली, कोणतीही चुकी नाही. कॉटन बोल्ड फलंदाज बाद. प्रतीक पाटील याची विकेट जाते आणि मोठा फलंदाज बाद होतोय तो जे हनुमान टेंभोली टीमचा. थँक्यू. एक चांगला स्ट्रोक आल्यानंतर माघारी परतवलंय करणने. तर अर्थातच प्रतीकला थोडासा नाराज आहे, निराश आहे, हताश आहे. तो अर्थातच प्रतीक चांगली स्टार्ट आहे, परंतु ज्या कामाकरिता तो मैदानाच्या आतमध्ये गेला होता ते काम त्यानं पूर्ण केले. 16 धावा धावपलकावरती आल्यात. धावपलकावरती 16 धावा असताना पहिला गडी बाद झालाय. न्यू बॅटर ॲट नंबर 3 मिस्टर मोनिश पाटील. मोनिश पाटील येतोय नवीन फलंदाज क्रमांक 3 वर. क्रमांक 3चा नंबर अतिशय महत्वाचा नंबर असतोय, कारण प्रत्येक सारखा फलंदाज जर बाद झाले आणि त्याची जागा घेण्यासाठी तुम्ही गेलेला आहात तर त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा बॅटिंग करावी लागेल. 16 वर 1 विकेट अशी सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती जय हनुमान टेंभोली या टीमची. नक्कीच ही मॅच सुद्धा एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक जर आपण बघितलं तर युसेन लाईव्हवर आज प्रेक्षकांची गर्दी सुद्धा भरपूर वाढलेली आहे. जर युसेन लाईव्हवर आपण बघितलं आजच्या या मॅचमध्ये 1400 पेक्षा जास्त प्रेक्षक, जवळजवळ 1691 म्हणजे 1700 व्ह्यूअर्स ऑनलाईन बघतात हे सामना. म्हणजे सक्सेसफुल स्पर्धा. आणखीन हा आकडा वाढला जाईल पुढील मॅच मध्ये, कारण पुढील मॅच जी आहे ती रॉयल स्टनर मीरा रोड विरुद्ध गोरसई बी. बादशाह 11 ही प्रस्तुत केलेली टीम आहे ती रुपेश बाबरे यांनी प्रस्तुत केलेली टीम असेल ती गोरसई बी. हवेत बॉल आहे, मिस टाइम शॉट. लॉंग ऑफ मधून फिल्डर येतो, मात्र नोमॅन ठिकाणी बॉल पडेल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय फलंदाज मोनिश पाटील. ऑफ द मार्क होतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 18 रन्स. 18 धावा धावपलकावरती. मोनिशच्या बॅटमधून आलेल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, अपयश खेळले, परंतु त्याच वेळेला जागा म्हणजे निर्जन स्थळ हे निवडलं. दुहेरी धावांमध्ये धावपलक पदार्थ आहे. पुनश्च एकदा गोलंदाज करण अंबेरे सज्ज होत असताना करण अंबेरे पुढील बॉल स्विच हिट मारलाय. जबरदस्त फटका. बॉल जातोय स्क्वेअरिस तळम्यांच्या बाहेर. सारनसडी षटकार. व्हॉट अ शॉट. षटकार पुनश्च एकदा करणच्या या षटकामध्ये हा दुसरा षटकार आलाय. यावेळेस बॅटर मोनिश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा षटकार धावपलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. काय जबरदस्त शॉट आपण बघितला. लेफ्ट हँडर बॅटर आहे मोनिश पाटील, मात्र डेव्हिड वॉर्नरच्या स्टाईल मध्ये हा रिव्हर्स स्विच शॉट खेळला होता फलंदाज मोनिश पाटीलने. षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 24 रन. 39चा पाठलाग करत असताना ही जी सुरुवात आहे ही एक महान सुरुवात म्हणावी लागेल जय हनुमान टेंभोली टीमची. डेफिनेटली रजनी जशी जशी मध्यरात्रीकडे चालली आहे ना तसं धावांचा पाऊस होऊ लागलाय. पहिल्या 2 सामन्यामध्ये धावांचा दुष्काळ पडतोय असं वाटत असताना मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये धावा चेस होऊ देखील लागल्यात. इथून जर पाहिलात तर आता थोडीशी बाजू कमकुवत झाली आहे. धाकटी डाणूची हे जाणतोय प्रीतम आणि त्याच कारणास्तव कानमंत्र देण्याकरिता तो पुढे धावलाय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता
अगदी चांगली गोलंदाजी, 3 विकेट मिळवल्या होत्या करण अंबेरे याने. मात्र या मॅच मध्ये मागडा पडताना दिसतोय करण अंबेरे. ओ व्हॉट अ शॉट, लेफ्ट शॉट बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज मोनिश पाटील. मास्टर वाह क्या बात आहे मोनिश. आणि याकरिता मी म्हटलं की मोनिश ग्रामीण क्रिकेट बरोबर आज वेगवेगळ्या लीग मध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून देखील दाखल होताना आपण पाहतोय. जानेवारी महिन्यामध्ये झालेली गुजरात राज्यातील सुरत शहरातील आरके ट्रॉफी, त्या ट्रॉफी करिता देखील मोनिश ॲज अ आयकॉन म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 30 वर. पुन्हा एकदा बघितला स्विचेट मारण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल. व्हाईटचा इशारा, प्रेशर साफ दिसते यावेळेला. गोलंदाज करण अंबेरे याच्यावर टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे ते 31 वर. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 13 बॉल आणि फक्त 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. म्हणजेच ही मॅच सोपी झालेली आहे ती टेंबोली टीमसाठी. डेफिनेटली धावा आल्या या षटकामध्ये आणि त्यामुळं टेंबोली टीम सुटकेचा निश्वास टाकते. राऊंड विकेट मिस टाइम आहे हा फटका. पुन्हा एकदा कॅचची शक्यता. कॉटन बोल्ड आउट. फलंदाज जातोय परतीच्या रस्त्याला. मोनिश पाटील इज आउट. टाइम शॉट वरची एज लागली होती आणि कॉटन बोल्ड आउट केलं. मात्र मोनिशने जाता जाता आपलं काम अगदी व्यवस्थित निभावलेलं आहे. निश्चित जबरदस्त कामगिरी मोनिशची पाहायला मिळाली. धावफलकावरती जर आता पाहिलात तर 31 धावा आहेत. केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नाही आहे. कारण 8 धावा देखील डिफेंड होताना आम्ही बऱ्याच वेळा पाहिल्यात. आणि हाच क्रिकेटचा अनिश्चिततेचा खेळ आज काय रंग आणणार हे देखील आपण अनुभवणार आहोत. 12 बॉल 8 धावांची आवश्यकता असताना चेंडू कुणाला दिला जातोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला अधिकचा वेळ घेतला जातोय पंच, या गोष्टीकडे देखील आपण लक्ष वेधणार आहोत. कारण यानंतर एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्या ठिकाणी प्राईड ऑफ भिवंडी अर्थातच भावेश पवारला आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. त्याच्या विपक्षामध्ये अमीर दाफेदार अँड टीम अर्थातच मुन्ना देखील आपल्या इन ॲक्शन पाहायला मिळतील. एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येणार. तत्पूर्वी एक नेल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 12 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती यंग सेन्सेशन ओमकार गोलंदाजी मार्कवरती. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहिलात तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि एक शॉर्ट फाईन लेगवरचा खेळाडू. उर्वरित सगळेच खेळाडू जर पाहिलात तर पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनचं. एक वेगळा नियम या कामण परिसरामध्ये आज अनुभवायला मिळाला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 3 खेळाडू हा जो या विभागाचा आपल्याला एक नियम पाहायला मिळतो. क्रिकेट जरी आंतरराष्ट्रीय नियमांनी चालत असेल तरी सुद्धा बऱ्याचशा मैदानांवरती काही त्यांचे स्थानिक नियम आहेत. त्या स्थानिक नियमांचं अवलोकन देखील करणं गरजेचं असतं. असा एक नियम मुंबई परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, विशेषतः रनी बॉल क्रिकेटमध्ये, ज्यावेळेस बॅटरला ऑफ शूज म्हणजे पायामध्ये चप्पल न घालता फलंदाजी करावी लागते. हे असे बरेचसे नियम आपण त्या माैदानावरती शिकलोय, कारण क्रिकेटनं आम्हाला बरंच काही शिकवलंय. पुन्हा एकदा यावेळेस पंच डेड बॉलची घोषणा करतील. पुन्हा एकदा सूचित करेन मी पंचांना की अधिकचा वेळ हा घेतला जातोय. या बाबीकडे देखील आपण जरूर लक्ष वेधा. लाखमोलाची एक स्पर्धा आणि या लाखमोलाच्या स्पर्धेचा शेवटचा महाअंतिम या ठिकाणी आपण बघतोय सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डीन आपण बघतोय संतोषजी अवचार यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्यांचं एक मोठा हॉस्पिटल आपण बघतोय कामांच्या नाक्यावर आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा. आणि या ग्राउंडच्या बाहेर सुद्धा आपण बघितलं तर सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं छोटंसं क्लिनिक आपल्याला पाहायला मिळतंय. अतिरिक्त 2 धावा धावपलकाला वधारणी देतील. यावेळेस धावपलक 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. धावांचा बँक बॅलन्स कमी असताना ओमकारनं केलेली ही पहिली चूक. वेग अति प्रचंड हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये यष्ट्यांच्या वरून गेला चेंडू आणि त्याच वेळेस पंचाला नो बॉल कॉल करायला वेळ लागला नाही. यावेळेस पुन्हा एकदा ओमकार फ्रीडचा बॉल उडवलाय ऑन साइडला. महेंद्रसिंग धोनी स्टाईलला फिनिश करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू जाईल
वन बाउन्स सीमारेषा पार. TR ट्रॉफी चौकार. मॅच एक रफ अँड टफ होईल. सुरुवातीला रफ अँड टफ वाढत होता, मात्र मोनीची जी फलंदाजी आपण बघितली, दोन जे बॅक टू बॅक षटकार आले आणि त्या षटकारांनी या मॅचची दशा आणि दिशा बदलून टाकलेली आहे. फक्त 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जय हनुमान टेंबोली टीमला. केवळ 2 धावांची आवश्यकता इथून मात्र असणार आहे. जर पाहिलं तर लवकर फिनिश केलं मॅचला. 39 धावा असताना कुठेतरी शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल असं वाटत होतं, परंतु चला चेंडू पुरवा मैदानामध्ये. चेंडू पुरवा. क्या चेंडू आलाय मैदानामध्ये. कुठेतरी सामना जाईल शेवटपर्यंत असं वाटत असताना ज्या पद्धतीनं फटकेबाजी झाली मोनीश पाटीलची कम्मालीची, परंतु त्याच वेळेला आदित्य भोईरनं आल्या चौकार खेळलाय ओमकारच्या विपक्षामध्ये. यावेळेस यष्ट्या दाखवल्या, वाकवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अतिरिक्त बाहेर गेलाय चेंडू. स्वैर घोषित केलाय, अतिरिक्त 1 धाव वधारतीये. स्कोर इज अ लेवल असं सांगतायत आमचे स्कोरर आयुष. धावफलक 38 वरती. फक्त 1 धाव्याची आवश्यकता आहे ती जय हनुमान टेंबोली टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त विजय संपादन करताना दिसेल टेंबोली टीम. यावेळीचा बॉल खोलात टाकला. समोरच्या दिशेनं सामन्याची परिपूर्णता होईल का? होय, निश्चितच. चेंडू येतोय समालोचन कक्षाच्या दिशेनं, जमिनीला घरंगळत. सीमारेषा पार. चौकार, विजयी चौकार. वेल डन टीम जय हनुमान टेंबिवली. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक बॅड लक टीम मॅक मॉन्स्टर्स धाकटी डहाणू. आपण पाहतोय मॅच समरी. मॅच नंबर 27. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आजच्या दिवसातला, ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना मॅक मॉन्स्टर्सने धावा बनवले 38. 39 धावांचा पाठलाग करत असताना केवळ 2.2 षटकांमध्ये मॅच फिनिश झाली. आणि नो डाऊट या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण जाणार आहोत. चार बॉल आणि 14 धावांची जबरदस्त पारी ज्यानं पेश केली तो मोनीश पाटील आहे या सामन्याचा सामनावीर. चला लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय मोनीश, आणि चला लगेच फील्ड साठी सज्ज व्हायचंय.